शासकीय निवासी शाळा दिवे. मी मुख्याध्यापिका विमल खाडे. आमच्या शाळेतील इयत्ता 6वी वर्गात प्रवेश घेतलेला नवप्रवेशित विद्यार्थी शाळेमध्ये प्रवेश केल्यानंतर 2-3 दिवस सतत रडत होता. सर्वजण त्याची समजूत काढत होते. 22 जून रोजी मी सर्व विद्यार्थ्यांना एकत्र घेऊन वसतिगृहाच्या व अभ्यासाबाबत काही त्यांना मार्गदर्शक सूचना देण्यासाठी एकत्र जमवलेले होते. सर्व सूचना देऊन मी परत येत असताना तो विद्यार्थी व त्याचा मित्र माझ्याजवळ आले व त्यांनी मला तुमच्याशी बोलायचे असे बोलले व त्यांनी आपले शाळेचे क्रिस्टल पहारीकर होते ते मामा त्याचे पप्पी घेतात व त्याच्या कॉट लावून झोपतात असं त्यांनी मला सांगितले. यानंतर लगेच मी त्या पहारेकरीचे जे सुपरवायझर होते त्यांना फोन केला व दुसऱ्या दिवशी येऊन त्यांना ताकीद देण्यास सांगितलं व दुसऱ्याच दिवशी मी त्यांना 9:30 वाजता माझ्या ऑफिसमध्ये बोलवून सक्त ताकीद दिली की दुसऱ्याच्या लेकरांना असे जवळ घेऊ नका. तुम्हाला स्वतःची मुलं आहेत, हे करणं योग्य नाही, नाहीतर तुम्हाला कामावरून कमी केलं जाईल. याच्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 24 जूनला तो मुलगा घरी गेला. घरी गेल्यानंतर त्याचे वर्ग शिक्षक त्याच्या पालकांच्या संपर्कात होते की त्याला शाळेत आणून सोडा, अभ्यास त्याचा बुडतो. तेव्हा पालक त्याला आणून सोडतो बोलले. 13 जुलै रोजी अचानक मला पोलीस स्टेशनमधून फोन आला की तुमच्या शाळेचा एक विद्यार्थी व पालक या ठिकाणी आलेला, तुम्ही या. मी त्या ठिकाणी गेल्यानंतर मला त्या ठिकाणी अशी बातमी समजली की तो जो 6वीतील जो विद्यार्थी होता त्या विद्यार्थ्याशी तो जो पहारेकरी आहे त्यांनी घाण चाळे केले आहेत आणि हे मला त्या ठिकाणी प्रथमच समजलं. आणि त्या विद्यार्थ्यांनीही सर्वांना जे आपले PSI होते त्यांच्यासमोर सांगितलं की मला फक्त ते मामा त्याची पप्पी घेतात, जवळ झोपतात एवढंच सांगितलं होतं. दुसरे घाण चाळे करतात वगैरे सांगितलं नव्हतं. त्यामुळं ती जी त्याच्यावरची जी फिर्याद आहे ते त्याची आत्या व मामा देण्यास तयार झाले होते. पण मुख्याध्यापक नात्यानं गुन्हेगाराला शिक्षा व्हावी म्हणून मी ही स्वतः फिर्याद देण्यास तयार होते. परंतु जे काय PSI होते त्यांच्या सूचनेनुसार त्याची आत्या व मामा फिर्याद देणे योग्य आहे असे सांगितल्यानंतर मी त्या ठिकाणी फिर्याद दिलेली नाही. आमचे जे काही सहाय्यक आयुक्त समाज कल्याण जे काही कार्यालय आहे, आमचं समाज कल्याण विभाग आहे, त्यांनी तात्काळ त्या कंपनीस पत्रव्यवहार करून त्या कर्मचाऱ्यावर ॲक्शन घेण्याबाबत सूचित केले आहे आणि त्याच्यावर ॲक्शनही घेतलेली आहे. त्याला कामावरून कमी केलेलं आहे. शाळेने काय याच्यापुढे प्रिकॉशन घ्यायचे? शाळेने आता सध्या तरी रोज एक शिक्षक निवासी राहील शाळेमध्ये. मुख्याध्यापक निवासी असतात परंतु यापुढे रोज एक शिक्षक निवासी राहणार आहे. शिवाय 2 सिक्युरिटी गार्ड असणार आहेत. विद्यार्थ्यांची या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आलेला आहे. घटना घडली तेव्हा किती सिक्युरिटी गार्ड होत्या? घटना जेव्हा घडली तेव्हा 2 सिक्युरिटी गार्ड होते. आणि पोलिसांनी काय त्याचा तपास केला शाळेत येऊन? पोलिसांनीही पंचनामा करण्यासाठी पोलीस आले होते, फॉरेन्सिक टीम आली होती. ते घटनास्थळी तो विद्यार्थी, त्याचे पालक व बाकीचे साक्षीदार वगैरे यांना घेऊन त्यांनी तो पंचनामा पूर्ण केलेला आहे.